हवेलीच्या विशाल बरामद्यात त्या संध्याकाळी एक विचित्र शांतता पसरली होती. जणू भिंतीही श्वास रोखून उभ्या होत्या. यशवर्धन ठाकूर आरामखुर्ची टेकून बसला होता. समोर उघडं रजिस्टर, बाजूला नीट रचलेले पैशांचे बंडल आणि त्याच्या थंड निर्विकार नजरेसमोर एकामागोमाग एक नोकर उभे राहत होते. तो कुणाकडे पाहतही नव्हता. फक्त नाव ऐकायचं, रजिस्टरमध्ये टिक करायचं आणि पैसे पुढे सरकवायचा. नोटांची खसखस, पानं उलटण्याचा आवाज. याच 2 आवाजांनी सगळं वातावरण व्यापलं होतं. अचानक त्या शांततेला कोणीतरी भेदलं. "साहेब, काही पैसे ॲडव्हान्स मिळतील का?" त्या एका वाक्याने जणू वेळच थांबला. यशवर्धनने डोळे वर केले. तो आवाज इतका थरथरणारा आणि दबलेला होता की जणू तो ऐकू यायलाच नको होता. यशवर्धनचा हात हवेतच थांबला. त्याने हळूहळू डोके वर केलं. समोर एक दुबळी पातळ मुलगी उभी होती. अंगावर मळलेली फाटकी चादर. जणू ती स्वतःला जगापासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा चेहरा पूर्णपणे ओढणीमध्ये दडलेला होता. यशवर्धनने भुवया जरा उंचावल्या. त्याची नजर लगेच मुनींकडे वळली. "ही कोण आहे?" त्याच्या डोळ्यांनीच विचारलं. मुनी घाबरून पुढे सरसावले. ते काही बोलणार इतक्यात बरामद्याच्या दुसऱ्या टोकाकडून एक कडक, रागाने थरथरणारा आवाज घुमला. "इथे काय चाललंय?" त्या आवाजात इतकी सत्ता होती की सगळे नोकर क्षणात ताठ उभे राहिले. मुलगी दचकली. तिचे पाय मागे सरकले. आणि यशवर्धन? तो हळूहळू उठला. "अरे, ही तर कालच कामावर आलीये." आणि येताच भीक मागायला सुरुवात केली. तिरस्काराने उथमलेला आवाज जवळ येताच सगळ्यांची नजर त्या दिशेने वळली. राजेश्वरी देवी झपाझप पावलांनी पुढे येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती आणि डोळ्यात उघाड द्वेष. त्या सरळ त्या मुलीजवळ येऊन थांबल्या. एक क्षण त्यांनी तिला वरपासून खालपर्यंत निहाळलं, जणू एखाद्या वस्तूकडे पाहवत असं. "काम करायला ठेवतो आणि ही इथे हात पसरते?" त्यांनी तुच्छतेने ओठ वाकवले. हे ऐकताच त्या मुलीचे हातपाय थरथरू लागले. यशवर्धन शांत उभा होता, पण त्याची नजर आता राजेश्वरी देवींकडे खेळली होती. त्या क्षणी बरामद्यातली हवा जड झाली, जणू काहीतरी मोठं होणार होतं. यशवर्धनने हलकेसे श्वास घेतले आणि ठाम पण संयमी आवाजात म्हणाला, "आई, तिला बोलू द्या. नेमकं काय प्रकरण आहे ते तर आधी कळू द्या. आपण तिच्यावर व्यर्थ रागवत आहात." त्याचा आवाज मोठा नव्हता, पण इतका स्थिर आणि वजनदार होता की राजेश्वरी देवींचे शब्द क्षणभर थांबले. बरामद्यात पुन्हा शांतता पसरली. ती मुलगी अजूनही थरथरत उभी होती, जणू तिच्या नशिबाचा निकाल ह्याच क्षणी लागणार होता. राजेश्वरी देवींनी यशवर्धनकडे कटाक्ष टाकला. "तू तिच्या बाजूने उभा राहतोयस?" त्यांच्या आवाजात नाराजी होती. त्या मुलीने पुन्हा एकदा स्वतःला सावरलं. तिचे थरथरणारे हात चादरीला घट्ट पकडून होते. काही क्षण ती तशीच उभी राहिली, जणू शब्द शोधत होती. मग हळूहळू तिचा आवाज बाहेर आला. "साहेब, फार मोठी मजबुरी आहे." बरामद्यातली प्रत्येक नजर तिच्यावर खेळली. घरात खायला काहीच नाही. ती थांबली, गिळलेला हुंदका आवरत. "आणि माझी अवस्था, मी फार कष्टाचं कामही करू शकत नाही." तिच्या आवाजातली असहाय्यता आता लपवणं अशक्य होतं. "जर काही पैसे ॲडव्हान्स मिळाले," ती जवळजवळ विनवणी करत म्हणाली, "तर आपली फार मोठी कृपा होईल." शेवटचं वाक्य संपेपर्यंत तिचा आवाज अगदीच मंद झाला. तिचं डोकं खाली झुकलं. डोळ्यातले अश्रू ओढणीच्या आडच दडून राहिले. यशवर्धनची नजर नकळत तिच्या पायांकडे गेली. तुटलेली, जवळजवळ फाटून गेलेली चप्पल, जणू प्रत्येक पावलागणिक तिची कहाणी सांगत होती. चादरीच्या कडांमधून दिसणारे तिचे हात, रापलेले, खरबरीत, ते स्पष्ट सांगत होते की ती मेहनतीपासून पळणारी नाही, तर परिस्थितीने मोडलेली आहे. यशवर्धन काही क्षण काहीच बोलला नाही. त्याची नजर तिच्यावर खेळलेली होती, जणू तो शब्दांपेक्षा जास्त काही वाचत होता. बरामद्यात पुन्हा एकदा शांतता पसरली. राजेश्वरी देवीही आता काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी होती. आणि मग यशवर्धनने हळूहळू खिशातून आपलं पाकीट बाहेर काढलं. त्या हालचालीत कोणताही दिखावा नव्हता, फक्त एक शांत, ठाम निर्णय होता. तो आपला हात पुढे करणार, त्याच क्षणी राजेश्वरी देवी पुढे सरसावल्या. त्यांनी झटकन त्याच्या हातातून काही 2000च्या नोटा ओढून घेतल्या. "राहू दे यशवर्धन बेटा, अशा स्त्रियांचं पोट कधीच भरत नाही. या तर फक्त लुबाडायलाच येतात."
यशवर्धन काही प्रतिक्रिया देण्याआधीच राजेश्वरी देवींनी त्या नोटा यशवर्धनच्या डोक्यावरून फिरवल्या आणि तिरस्काराने त्या मुलीकडे फेकून दिल्या. नोटा हवेत हेलकावत खाली आल्या आणि तिच्या पायाजवळ विस्कटून पडल्या. त्या क्षणी वेळ जणू थांबला होता. "घे." राजेश्वरी देवींचा कडक आवाज पुन्हा घुमला. "उचल आणि निघून जा इथून. दान समजून देत आहे." त्यांनी तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं, जणू तिचं अस्तित्वच नाकारत. "नाहीतर तुझी औकात 2 कवडीचीही नाही." मुलगी स्तब्ध उभी राहिली. तिची नजर त्या नोटांकडे गेली, पण तिचे हात हलले नाहीत. अपमान, गरज आणि स्वाभिमान, तीनही गोष्टी एकाच वेळी तिच्या आत झुंजत होत्या. सुमनच्या आत काहीतरी तुटलं. क्षणभर तिच्या मनात आलं, सगळं विसरून मोठ्याने रडावं, आरडाओरडा करावा, या अपमानाला आवाज द्यावा. पण पुढच्याच क्षणी पोटाची जळजळ, घरची उपासमार आणि नाईलाजाची साखळी तिच्या स्वाभिमानाभोवती घट्ट आवळली गेली. तिचे ओठ थरथरले, पण आवाज बाहेर आला नाही. हळूहळू ती खाली वाकली. थरथरणाऱ्या हातांनी तिने जमिनीवर विखुरलेल्या त्या नोटा एक-एक करून गोळा करायला सुरुवात केली. प्रत्येक नोट उचलताना जणू तिच्या आत्मसन्मानाचा एक तुकडा जमिनीत मिसळत होता. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू मातीवर पडत होते. नोटा उचलण्यासाठी ती पुढे झुकली आणि त्याच क्षणी तिच्या मनगटावरची मळलेली चादर हलकीशी मागे सरकली. त्याचवेळी यशवर्धनची नजर नकळत तिकडे वळली आणि पुढच्या क्षणी तो थिजला. तिच्या मनगटावर सोन्याचा एक बारीक पण नक्षीदार कडा चमकत होता. साधा नव्हता तो. त्या कड्यावर कोरलेली ती खास नक्षी, ते वळणं, ते चिन्ह, यशवर्धनच्या डोळ्यात अचानक एक जुनी आठवण जिवंत झाली. जणू भूतकाळाने वर्तमानाला घट्ट झरलं. त्याच्या डोक्यात वीज चमकल्यासारखं झालं. हे, त्याच्या ओठांवर शब्द येऊन थांबले. हे कंगण, हे तर तेच होतं जे त्याने काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं, ज्याला तो कधीच विसरू शकला नव्हता. त्याचा श्वास जड झाला. नजर अजूनही त्या कंगणावर खिळलेली आणि मन भूतकाळाच्या अंधारात वेगाने धावत होतं. तो अचानक आपल्या जागेवरून उसळून उभा राहिला, जणू एखाद्या विजेचा जबरदस्त झटका बसावा तसा. "कोण आहे ही बाई?" यशवर्धनचा आवाज इतका तीव्र, इतका अस्वस्थ होता की बरामद्यातले सगळेच दचकले. मुनी घाबरून उभे राहिले. आजूबाजूचे नोकरही क्षणात ताठ झाले. सगळ्यांची डोकी आदराने खाली झुकली. पण यशवर्धन, त्याला आजूबाजूचं काहीच भान उरलं नव्हतं. त्याची नजर अजूनही त्या मुलीच्या मनगटावर खिळलेली होती. ते कंगण, तेच कंगण, ज्याने त्याच्या आत काहीतरी भयंकर जागं केलं होतं. सुमन घाबरली. तिने घाईघाईत ती चादर पुन्हा घट्ट ओढली, जणू ते कंगण लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण उशीर झाला होता. यशवर्धनच्या डोळ्यात आता एक वेगळीच ज्वाला पेटली होती. ओळखीची, संशयाची आणि कदाचित एखाद्या हरवलेल्या सत्याची. तो एक पाऊल पुढे आला. "मी विचारतोय, कोण आहेस तू?" राजेश्वरी देवींनी यशवर्धनच्या त्या विचित्र अवस्थेकडे जणू मुद्दामच दुर्लक्ष केलं. त्यांनी तिरस्काराने त्या मुलीकडे बोट दाखवलं. "अभागी बाई आहे ही, दुसऱ्या गावाहून आलीये. ऐकलंय घरच्यांशी लपून लग्न केलं होतं." बरामद्यात गुजबुज पसरली. "आणि आता गरोदर झाल्यावर त्या मुलाने हिला टाकून दिलंय." हे ऐकताच सुमनचे हातातील नोटा थरथरल्या. तिचं डोकं अजून खाली झुकलं. आता आपल्या पापाचं ओझं घेऊन किथे काम मागायला आलीये. राजेश्वरी देवींचा आवाज अजून धारदार झाला. "मी तर फक्त हिच्यावर दया म्हणून भांडी घासायला ठेवलं होतं. अशी माणसं हवेलीच्या दाराशी उभं राहायलाही लायक नसतात." त्या शब्दांनी जणू हवेतच धार आली. एक क्षण सगळं स्थिर झालं. सुमन स्तब्ध उभी राहिली. तिच्या डोळ्यातले अश्रू आता थांबले होते, जणू अपमानानेच त्यांनाही गोठवलं होतं. पण यशवर्धन, तो अजूनही तिच्याकडे पाहत होता. राजेश्वरी देवींचे शब्द त्याच्या कानावर पडत होते, पण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच गोष्ट होती, ते कंगण. आणि त्या कंगणाशी जोडलेली ती जुनी, न विसरता येणारी आठवण. त्याची मूठ हळूहळू घट्ट झाली. जणू आत काहीतरी उसळत होतं. राग की भीती की एखादं सत्य जे तो मान्य करायला तयार नव्हता. सुमनने थरथरणाऱ्या हातांनी त्या नोटा घट्ट मुठीत दाबून घेतल्या. एक क्षण तिने वर पाहण्याचा प्रयत्न केला, पण नजरा भिडण्याची हिंमत झाली नाही. तिच्या डोळ्यातलं दुःख, अपमान आणि नाईलाज आता शब्दांपलीकडे गेले होते. काहीही न बोलता ती वळली आणि पुढच्या क्षणी रडतच तिथून धावत निघून गेली. "थांब!" यशवर्धनच्या ओठांवर शब्द आले, पण आवाज बाहेर पडला नाही. त्याचा हात हवेतच थांबला. तो फक्त पाहत राहिला. ती दूर जात होती आणि त्यासोबत काहीतरी खूप महत्वाचंही. बरामद्यात पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी ती शांतता नव्हती, ती एक वादळाची चाहूल होती. यशवर्धनने हळूहळू डोळे मिटले.
आणि पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले तेव्हा त्यात एकच निर्धार होता. तो अचानक वळला. मुनीन. त्याचा आवाज पुन्हा घुमला. त्या मुलीबद्दल सगळी माहिती काढा, आत्ताच. असे म्हणत तो आपल्या खुर्चीवर बसला. त्याचा श्वास जड झाला होता. कपाळावर घामाचे बारीक थेंब चमकत होते. मुनीन घाबरतच पुढे आले. सर, आपली प्रकृती ठीक तर आहे ना? पाणी मागव? यशवर्धनने हलक्याशा हाताच्या खुणेने त्यांना थांबवलं. नको. त्याचा आवाज मंद होता पण अजूनही ठाम. तुम्ही जा आणि तुमचं काम करा. मुनीन काही क्षण तिथेच उभे राहिले. जणू अजून काही विचारायचं होतं. पण यशवर्धनच्या चेहऱ्यावरची ती गंभीर छटा पाहून ते शांतपणे निघून गेले. बरामद्यात पुन्हा एकांत पसरला. यशवर्धनने हळूहळू डोळे मिटले आणि पुढच्याच क्षणी त्या कंगणची प्रतिमा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर चमकली. तीच नक्षी, तीच चमक आणि त्यासोबत एक जुना दडलेला भूतकाळ दरवाजा ठोठावू लागला. त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. नाही, तो स्वतःशीच कुजबुजला. पण हे अशक्य आहे. पण मन मात्र वेगळंच सांगत होतं. तो अचानक उठला आणि एक शब्दही न बोलता वेगाने आपल्या खोलीकडे निघून गेला. त्याची पावलं सरळ नव्हती, ती लडखडत होती. जणू प्रत्येक पावलासोबत भूतकाळ त्याला मागे ओढत होता. ते कंगण ते एखादा साधा दागिना नव्हता. ते होतं त्याच्या आयुष्याचं सर्वात काळं, सर्वात भयानक पान, ज्याला तो कित्येक दिवसांपासून विसरण्याचा प्रयत्न करत होता. पण आज ते पुन्हा त्याच्या समोर उभं राहिलं होतं. तो खोलीत शिरला आणि जोरात दार लावून घेतलं. बाहेरचा सगळा गोंधळ, सगळे आवाज क्षणात बंद झाले. फक्त शांतता. आणि त्या शांततेत त्याचा जड श्वास. तो अंथरुणावर बसला आणि दोन्ही हातांनी आपलं डोकं घट्ट पकडलं. का? त्याच्या ओठांतून कुजबूज बाहेर पडली. परत का आलीस तू? त्याच्या डोळ्यांसमोर सतत तेच दृश्य फिरत होतं. ते कंगण, तीच नक्षी आणि एक चेहरा, धूसर पण ओळखीचा. त्याचा श्वास वेगाने वाढू लागला. त्याने डोळे घट्ट मिटले, पण आठवणी थांबल्या नाहीत. त्या उलट अजून स्पष्ट होत गेल्या. जणू भूतकाळाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. त्याने डोळे घट्ट मिटले आणि आठवणींचं दार आपोआप उघडलं. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीहून परत येत होता. गाडी एका बसस्टॉपजवळ थांबली होती. बाहेर नेहमीसारखी गर्दी, धूळ, गोंधळ. तो गाडीत बसणार इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या गर्दीकडे वळली. तेथे एक मुलगी उभी होती, रडत, हात जोडत प्रत्येकाजवळ जाऊन मदत मागत. कोणीतरी मदत करा, कृपया. तिचा आवाज तुटत होता. पण त्या गर्दीतल्या लोकांसाठी तो फक्त एक आवाज होता, एक त्रासदायक आवाज. यशवर्धनच्या भुवया उंचावल्या. त्याला चीड आली. त्याच्यासाठी ते दृश्य नवीन नव्हतं. लोक, बहाणे आणि भीक मागण्याचे वेगवेगळे प्रकार. त्याने फक्त एक वरवरची नजर तिच्याकडे टाकली. ना चेहरा नीट पाहिला, ना तिच्या डोळ्यातली हतबलता. देऊन टाक काहीतरी, त्याने ड्रायव्हरला थंडपणे सांगितलं. ड्रायव्हरने काही पैसे तिच्या हातात दिले. ती काहीतरी बोलत होती, कदाचित धन्यवाद, कदाचित आणखी काही. पण यशवर्धनने ऐकलंच नाही. तो गाडीत बसला आणि गाडी पुढे निघून गेली. त्या क्षणाचं महत्त्व त्याला तेव्हा कळलंच नव्हतं. यशवर्धनने डोळे उघडले. त्याचा श्वास अजूनही जड होता. तीच होती. त्याने हळूच पुटपुटलं. तीच मुलगी जी त्या दिवशी रस्त्यावर उभी होती आणि आज हवेलीत अपमान सहन करत होती. पण त्याच्या विचारांची साखळी इथेच तुटली. ते कंगण, त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच नक्षी चमकली. ते तिच्याकडे कसं आलं? त्याचा आवाज कुजबुजला. तो प्रश्न आता त्याला आतून पोखरत होता. कारण ते कंगण कोणाचं होतं हे तो खूप चांगलं जाणत होतं. आणि जर ते तिच्याकडे असेल तर याचा अर्थ. संध्याकाळ सावकाश रात्रीत विरघळत होती आणि हवेली मात्र उजेडाने न्हावून निघत होती. सगळीकडे प्रकाशाचा पूर होता. रंगीबेरंगी लाइटिंगच्या माळा भिंतींवरून ओघळत होत्या, तर ताज्या फुलांच्या सजावटीने प्रत्येक कोपरा सुगंधाने भरून गेलं होतं. हवेली आज नवरीसारखी सजली होती. कारणही तसंच मोठं होतं. यशवर्धन दिल्लीहून पदवीत्तर शिक्षण पूर्ण करून परत आला होता आणि त्याच्या साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी सगळीकडे सणासुदीचं वातावरण पसरलं होतं. बाहेर हशा, गडबड, तयारी आणि आत काहीतरी वेगळंच घडत होतं. राजेश्वरी देवी मात्र पूर्णपणे तयारीत गुंतल्या होत्या. त्या एका नोकरावरून दुसऱ्यावर ओरडत फिरत होत्या. खबरदार, कोणत्याही व्यवस्थेत कमी राहिली नाही पाहिजे. त्यांचा आवाज कडक आणि हुकुमशाही होता.
आज रात्री गावातले सगळे प्रतिष्ठित लोक येणार आहेत. माझं नाक कापू नका. नोकर धावपळ करत होते. प्रत्येकजण घाबरून आपापलं काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. यशवर्धन अजूनही आपल्या खोलीत बंद होता. ना तो बाहेर आला होता, ना त्याने कोणाशी एक शब्द बोलला होता. आणि त्याच्या डोक्यात साखरपुडा किंवा पाहुणे नव्हते. फक्त एकच गोष्ट फिरत होती, ते कंगण आणि ती मुलगी सुमन. यशवर्धन आपल्या खोलीच्या खिडकीत उभा होता. खाली हॉलमध्ये गडबड सुरू होती. नोकरांची धावपळ, पाहुण्यांच्या स्वागताची तयारी, हशा, दिवे, फुलांचा सुगंध, सगळं काही उत्सवाचं. पण यशवर्धनच्या डोळ्यात त्या सगळ्याचं प्रतिबिंब नव्हतं. तो फक्त पाहत होता, जणू काहीच न पाहता. त्याचं मन खूप दूर निघून गेलं होतं आणि त्याच्या कानात अजूनही एकच आवाज घुमत होता, पापाचं ओझं. राजेश्वरी देवींचे ते शब्द, प्रत्येक वेळी ते शब्द आठवले की त्याच्या आत काहीतरी कुरतडत होतं. त्याने डोळे घट्ट मिटले. सुमनचा थरथरणारा आवाज, तिचे रडणारे डोळे आणि ते कंगण, सगळं एकत्र त्याच्या मनात फिरू लागलं. जर खरंच ती असेल. तो स्वतःशीच कुजबुजला, पण वाक्य पूर्ण करू शकला नाही. रात्र बरीच पुढे सरकली होती. हवेलीतील सगळे आवाज हळूहळू थांबले होते. दिव्यांची झगमगही आता मंदावली होती. पण यशवर्धन, तो अजूनही अंथरुणावर पडलेला होता, डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत. पण झोप, ती तर जणू त्याच्यापासून हजारो मैल दूर पळून गेली होती. तो डोळे मिटायचा आणि क्षणात तेच दृश्य पुन्हा उभं राहायचं. एक मुलगी रडत होती. तिच्या मनगटावर तेच सोन्याचं कंगण चमकत होतं. ती काहीतरी ओरडत होती. ओठ हलत होते, डोळे विनवणी करत होते. पण आवाज बाहेरच येत नव्हता. जणू कोणीतरी तिचा आवाज गुदमरवून टाकला होता. नाही. यशवर्धन अचानक दचकून उठून बसला. त्याचा श्वास जोरात चालू होता. जणू तो खूप वेळ पाण्याखाली होता आणि आता वर आला होता. कपाळावर घामाचे थेंब उघळत होते. त्याने थरथरत्या हाताने बेडसाईड टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलला आणि एका दमात रिकामा केला. पण तरीही त्याच्या आतली घालमेल शांत होत नव्हती. त्याने रिकाम्या नजरेने समोर पाहिलं आणि हळूच पुटपुटला, तू कोण आहेस? एक क्षण थांबून, आणि माझ्याशी तुझा काय संबंध आहे? खोली पुन्हा शांत झाली. पण त्या शांततेत आता एक प्रश्न जिवंत होता, जो त्याला झोपू देणार नव्हता. कारण त्या विचारालाच तो घाबरत होता. त्याने खिडकीच्या कडेला मूठ घट्ट आवळली. बाहेर दिव्यांचा प्रकाश झगमगत होता आणि आत त्याच्या मनात अंधार अधिकच गडद होत चालला होता. मी त्या मुलीविषयी एवढा का विचार करतोय? यशवर्धनने स्वतःलाच प्रश्न केला. तो छताकडे पाहत पडला होता. मी तिची मदत केली होती तेवढंच. आता ती हवेलीत नोकर आहे, मग माझं तिच्याशी काय नातं? त्याने स्वतःलाच समजवण्याचा प्रयत्न केला. तर्क बरोबर होता, शब्दही स्पष्ट होते, पण मन मान्य करायला तयार नव्हतं. त्याच्या आत कुठेतरी एक बारीक, टोचणारी खुपणी होती, जिला तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता, तरी ती हटत नव्हती. उलट प्रत्येक क्षणागणिक ती अजून खोल जात होती. तो कुशी बदलत राहिला, एकदा डावीकडे, मग उजवीकडे, पण शांतता कुठेच नव्हती. डोळे मिटले की तेच कंगण, डोळे उघडले तरी तेच प्रश्न. रात्र हळूहळू सरकत राहिली. घड्याळाचे काटे पुढे जात होते, पण वेळ जणू त्याच्यासाठी थांबली होती. झोप आणि जागेपणाच्या मध्ये अडकलेला यशवर्धन पूर्ण रात्र तसाच भटकत राहिला. आणि पहाटेची पहिली किरणे खोलीत शिरली तेव्हा कुठे त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी हवेली उत्साहाने गजबजली होती. कालच्या सजावटीला आज आणखी भर पडली होती. ताज्या फुलांचा सुगंध, स्वयंपाकघरातून येणारे वास आणि सगळीकडे धावपळ. आजचा दिवस खास होता. आज यशवर्धन आणि वेदिकाच्या नात्याची बोलणी अधिकृतपणे ठरणार होती. वेदिका, त्याचे बालपणीची मैत्रीण. लहानपणापासूनच तिच्या डोळ्यात यशवर्धनसाठी एक वेगळीच ओढ होती आणि घरच्यांनीही हे नातं जपून ठेवलं होतं. यशवर्धनलाही कधीच याला विरोध करण्याचं कारण वाटलं नव्हतं, कारण हे फक्त एक नातं नव्हतं, तर परंपरा, कुटुंबाची इच्छा आणि वर्षानुवर्ष तयार झालेला निर्णय होता. पण आज काहीतरी वेगळं होतं. खाली सगळे आनंदात होते, पण वर आपल्या खोलीत उभा असलेला यशवर्धन तू या सगळ्यापासून दूर होता. त्याच्या मनात ना वेदिका होती, ना साखरपुड्याचा आनंद. फक्त एक चेहरा,
एक आवाज आणि ते कंगण. त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळ्यात खकवा होता आणि एक अनिश्चितता. मी खरंच तयार आहे का? त्याच्या मनात प्रश्न उमटला. पण उत्तर पुन्हा एकदा गायब होतं. दुपारच्या जेवणाला वेदिकाही आली होती. दोघे डायनिंग हॉलमध्ये समोरासमोर बसले होते. वेदिका सतत हसत होती आणि येणाऱ्या आयुष्याच्या योजना उत्साहाने सांगत होती. यशवर्धन, मी विचार करते आहे की लग्नानंतर काही महिन्यांसाठी बाहेर जाऊन येऊया? यशवर्धनने उदासीनपणे मान हलवली. तुला वाटेल तसं वेदिका? अचानक त्याची नजर डायनिंग हॉलला लागून असलेल्या स्वयंपाकघराच्या दाराकडे गेली. तिथे ती मुलगी भांडी घासत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही चादर ओढलेली होती, पण तिच्या काम करण्याच्या पद्धतीत एक विचित्र थकवा दिसत होता. ती वारंवार कमरेला हात लावून सरळ होत असे आणि पुन्हा वाकून भांडी घासू लागे. यशवर्धनचे घास गळ्यात अडकले. ही तीच मुलगी होती, सुमन. वेदिकाने यशवर्धनच्या नजरेचा मागोवा घेतला. काय झालं यशवर्धन? कुठे हरवलास? आणि त्या 2 कवडीच्या मोलकरणीकडे एवढ्या गांभीर्याने का पाहतोयस? यशवर्धन थोडा दचकला. नाही, मी फक्त पाहत होतो की काम व्यवस्थित होतंय की नाही. यावर वेदिकाने तोंड वाकं केलं. या राजेश्वरी देवीना कुठून कुठून नोकर आणतात. बघ ना, किती घाणेरडी दिसतेय. अशा बाईकडे पाहिलं तरी मला घृणा येते. यशवर्धनचे मन झाले की वेदिकाला गप्प बसवावे, पण तो शांत राहिला. त्या मुलीबद्दल तो पूर्णपणे गोंधळलेला होता. त्याच्या मनात सहानुभूती आणि उत्सुकतेचे वादळ उठले होते. तो अचानक उठून उभा राहिला. माझा पोट भरलं, तू जेव, एवढंच म्हणत तो तिथून निघून गेला. वेदिका आश्चर्याने त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. संध्याकाळी साखरपुड्याचा समारंभ सुरू झाला. हवेली पुन्हा एकदा प्रकाशाने उजळून निघाली होती. यशवर्धन शेरवानीत अतिशय देखणा आणि प्रभावशाली दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाची झलक नव्हती, जी अशा प्रसंगी असायला हवी होती. पाहुणे एकामागोमाग येत होते, त्याचे अभिनंदन करत होते, पण त्याचे मन कुठेतरी हरवलेले होते. तो फक्त औपचारिक हसत होता. तेवढ्यात वेदिका त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तिने अलगद त्याचा हात धरला. तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत होता. ती हलक्या आवाजात त्याच्या कानाशी कुजबुजली. यशवर्धन, तू आज खूप देखणा दिसतोयस यशवर्धन. मी किती भाग्यवान आहे. वेदिका त्याच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत होती, पण यशवर्धन अनैच्छिकपणे एक पाऊल मागे सरकला. त्याला हे सगळं विचित्र वाटत होतं. गोंगाट, लोकांची हसणा थट्टा, सगळंच त्याला आतून त्रास देत होतं. क्षणभरही तिथे थांबणं त्याला जड वाटत होतं. तो कसल्या तरी निमित्ताने हळूच तिथून निघाला आणि बागेच्या एका निर्जन कोपऱ्यात जाऊन थांबला. तेथे अंधार होता आणि एक वेगळीच शांतता. तो हळूच एका बाकावर बसला आणि दीर्घ श्वास घेतला. थंडगार वाऱ्याच्या झोतांनी त्याच्या तापलेल्या डोक्याला थोडीशी शांतता मिळाली, पण मनातलं वादळ अजूनही तसंच होतं. अचानक त्याला कोणाच्या तरी पावलांचा हलकासा आवाज ऐकू आला. तो दचकून वळला. एक मुलगी मोठीशी चादर अंगावर घेऊन नोकरांच्या क्वार्टरकडेच जात होती. अंधार असूनही यशवर्धन तिला लगेच ओळखू शकला. तीच सुमन. बहुधा आपलं काम संपवून ती खोलीत परतत होती. तिच्या चालण्यात एक विचित्र जडपणा होता, जणू प्रत्येक पाऊल उचलणंही तिला कठीण जात होतं. ती खूप जपून चालत होती. यशवर्धनची नजर तिच्यावर खेळली. तो तसाच बसून राहिला, पण त्याचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच होतं. त्याला स्वतः असं वाटत होतं की तो त्या मुलीला ओळखतो. हे फक्त त्या कंगणापुरतं मर्यादित नव्हतं, तर तिच्या अस्तित्वातून उठणारी दुःखाची एक लाट होती, जी नकळत यशवर्धनभोवती गुंडाळली जात होती. तो अस्वस्थ झाला. त्याने हलकंसं डोकं हलवलं. हा फक्त माझा भ्रम आहे, मीच जास्त विचार करतोय. तो स्वतःशीच पुटपुटला. माझं अशा एका साध्या मुलीशी काय नातं असू शकतं? तो स्वतःला समजावत होता, पण मन मानायला तयार नव्हतं. त्याच्या अंतःकरणात कुठेतरी एक आवाज उठत होता, जो त्याला सतत धिक्कारत होता. जणू सांगत होता की तो काहीतरी महत्त्वाचं दुर्लक्ष करतोय. आईच्या तोंडून ऐकलेले शब्द त्याच्या डोक्यात सतत घणाघाती आवाजासारखे घुमत होते. घरच्यांपासून लपून लग्न, गरोदर झाल्यावर नवऱ्याने सोडून देणं, पापाचं ओझं. प्रत्येक शब्द जणू हातोड्याच्या घावासारखा त्याच्या मनावर आपटत होता. खरंच ती इतकी वाईट आहे का? त्याने स्वतःलाच प्रश्न केला. पण लगेचच त्याच्या डोळ्यांसमोर तिचा चेहरा उभा राहिला. ते डोळे, ते काही वेगळीच कहाणी सांगत होते. त्यात लाज होती, एक खोल न बोललेलं दुःख होतं, पण निर्लज्जता ती तर अजिबात नव्हती. आणि हाच विचार त्याला आणखी अस्वस्थ करत होता.
तो अस्वस्थ होऊन उठून उभा राहिला. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, जाऊन त्या मुरीला विचारावं त्या हातातील कंगणाबद्दल. तो तिच्या माने जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणारच होता, पण पुढच्या क्षणी थांबला. नको यशवर्धन, भानावर ये, त्याने स्वतःलाच आवरलं. आज तुझा साखरपुडा आहे. अशावेळी जर कोणीतरी तुला नोकरांच्या खोलीकडे जाताना पाहिलं तर? त्याने खोल श्वास घेतला आणि स्वतःला आवरलं. काही क्षण तसाच उभा राहिला, मग हळूहळू परत फिरला. तो पुन्हा समारंभात आला, पण त्याचं मन मात्र अजूनही तिथेच अडकून राहिलं होतं, त्या अंधाऱ्या वाटेवर. पुढचा पूर्ण दिवस यशवर्धनने एका विचित्र अस्वस्थतेत घालवला. तो हवेलीच्या बरामद्यात विनाकारण फेऱ्या मारत राहिला. त्याची नजर सतत कोणाला तरी शोधत होती. ती मुलगी कुठे दिसतीये का? तो स्वयंपाकघराकडेही गेला, पण तिथे दुसरीच नौकर भांडी घासत होती. तो बागेतही फिरून आला, पण तिथेही तिचा काहीच पत्ता नव्हता. जणू ती अचानक गायबच झाली होती. बहुधा आपल्या क्वार्टरमध्ये असेल, त्याने मनाशी म्हटलं. पण पुढच्या क्षणी दुसरा विचार डोक्यात आला की ती आजारी आहे, म्हणून आईने तिला कामावरून काढून तर टाकलं नसेल ना? प्रत्येक नवीन विचार मागच्या विचारापेक्षा जास्त बेचैन करणारा होता. यशवर्धनच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती आणि उत्तर एकही नव्हतं. तो स्वतःशीच विचार करू लागला, जे मी विचार करतोय तसं कधीच नसावं, नाहीतर खूप काही चुकीचं होईल. जर ते कंगण खरंच तेच असेल तर ही मुलगी कोण आहे आणि तिचा माझ्याशी काय संबंध? हे प्रश्न त्याला सतत छळत होते. रात्र झाली होती. हवेलीतील सगळेजण गाढ झोपले होते. चारीकडे शांतता पसरली होती, पण यशवर्धनच्या डोळ्यांपासून झोप अजूनही हजारो मैल दूर होती. तो अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहिला आणि शेवटी त्याचा धीर सुटला. तो हळूच उठला आणि दबक्या पावलांनी खोली बाहेर आला. चांदण्यांच्या फिक्केट प्रकाशात हवेलीची बाग काहीशी रहस्यमय भासत होती. सगळं स्थिर, शांत, फक्त त्याच्या पावलांचा हलकासा आवाज. तो वेगाने नोकरांच्या खोलीकडे निघाला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, जणू प्रत्येक ठोका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला स्वतःलाच समजत नव्हतं की तो नेमकं काय करणार आहे, पण तरीही एखादी अदृश्य दोरी त्याला तिकडे खेचत होती आणि तो तिच्या ओढीला विरोध करू शकत नव्हता. त्याने सुमनच्या खोलीचं दार हलकसं ढकललं. कडी लागलेली नव्हती. दार चरकन उघडलं. खोलीत एक मंद दिवा पेटलेला होता. सुमन अंथरुणाच्या कडेला बसली होती. तिची चादर बाजूला पडली होती. लांब काळे केस विस्कटलेले आणि चेहरा अश्रूंनी पूर्ण भिजलेला. दार उघडल्याचा आवाज होताच ती दचकली. तिने झटकन वळून पाहिलं आणि समोर यशवर्धन उभा असल्याचं पाहताच तिच्या घशातून एक दबलेली किंकाळी बाहेर पडली. ती घाईघाईने उठून उभी राहिली आणि स्वतःला सावरण्याचा, लपवण्याचा प्रयत्न करू लागली. पण यशवर्धन तिथेच थिजल्यासारखा उभा राहिला, जणू एखादी दगडी मूर्ती. त्याची नजर सुमनच्या चेहऱ्यावर खिळली होती. तो चेहरा जो आतापर्यंत त्याने पाहिलाच नव्हता आणि जो आता त्याच्या समोर होता. त्या एका क्षणात जणू कुणीतरी त्याच्या डोक्यावर जोरात आघात केला. तो स्तब्ध झाला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ही, त्याच्या मनात शब्दही पूर्ण होत नव्हते. ही तीच होती, तीच मुलगी जिचं अस्तित्व खोटं ठरावं अशी तो आतून प्रार्थना करत होता. पण आता त्याची शंका निर्विवादपणे खरी ठरली होती. सुमनने घाबरून इकडे तिकडे नजर फिरवली. आपण इथे, साहेब? तिचा आवाज थरथरात होता. कृपया इथून जा. जर कोणीतरी पाहिलं तर माझा जीव जाईल. यशवर्धनचे ओठ हलले, पण आवाज बाहेरच आला नाही. त्या क्षणी भूतकाळाची एक खिडकी त्याच्या मनात जोराने उघडली. ती रात्र, त्याच्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र. आणि त्या अंधारात त्याने पाहिलेला चेहरा, तो हाच होता, सुमनचाच. तू, यशवर्धनने फार कष्टाने शब्द बाहेर काढले. तू इथे कशी? सुमन अचानक फुटून रडू लागली. तिने चेहरा दोन्ही हातांत लपवून घेतला, जणू स्वतःलाच लपवण्याचा प्रयत्न करत होती. यशवर्धनने भिंतीचा आधार घेतला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर होत चाललं होतं. त्याची नजर काळाच्या धुक्यात हरवली आणि पुन्हा एकदा त्या भयानक काळोख्या दृश्यावर जाऊन थांबली, ज्याने त्याच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटवला होता. तोच भूतकाळ आता त्याच्यासमोर सुमनच्या रूपात जिवंत उभा होता. यशवर्धनच्या डोळ्यांसमोर दिल्लीतील त्या कोठ्याचं दृश्य जिवंत झालं. ती रात्र, ज्या रात्री त्याच्या मित्रांनी त्याच्या आयुष्याशी खेळ केला होता. विहान आणि नील त्याला जवळजवळ जबरदस्तीने तिथे घेऊन गेले होते. यशवर्धनने खूप विरोध केला होता, पण त्यांनी त्याला फसवलं. अरे, फक्त संगीताची मैफिल आहे असं सांगून. तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्याला ज्यूसच्या नावाखाली काहीतरी पाजलं. यशवर्धनला आठवत होतं, कसा हळूहळू त्याचं डोकं गरगरू लागलं,
नजर धुसर झाली आणि पायांमधून ताकद निघून गेल्यासारखी वाटली. तो स्वतःवरच नियंत्रण गमावत होता. त्याला धुसरपणे आठवत होतं. त्याचे मित्र त्याला धरून एका खोलीकडे नेत होते आणि मोठ्याने हसत होते. ही तुझ्या ग्रॅज्युएशन पार्टीची भेट आहे यशवर्धन, ऐश कर. नीलचा तो आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. मग दरवाजा बंद होण्याचा आवाज आला आणि खोलीत पसरलेली ती भेसूर शांतता, जणू काहीतरी भयंकर घडणार होतं. यशवर्धनने अंधुक डोळे उघडून पाहिलं तर समोर बेडच्या कोपऱ्यात एक मुलगी आकुंचित होऊन बसली होती. ती भीतीने थरथरत होती. तिच्या डोळ्यात स्पष्ट भीती होती. यशवर्धन लडखडत पावलं तिच्याकडे टाकू लागला तर ती घाबरून अजून मागे सरकली. तिने थरथरत्या हातांनी हात जोडले. देवासाठी माझ्याजवळ येऊ नका. तिचा आवाज तुटत होता. मला इथे माझ्या इच्छेने आणलं नाही, मला जबरदस्तीने आणलं गेलं आहे. ती हुंदके देत पुढे म्हणाली, आज माझा इथे पहिलाच दिवस आहे आणि आपण पहिले पुरुष आहात जे या खोलीत आलेत. तिचे डोळे पाण्याने भरले होते. कृपया माझ्यावर दया करा. तिच्या आवाजात इतकी हतबलता होती की दगडाचं मनही वितळलं असतं. पण यशवर्धनची जाणीव त्याच्या ताब्यात नव्हती. त्या पेयाची नशा त्याच्या रक्तात वेगाने पसरत होती. त्याचा विचार, त्याचं भान सगळं धुसर होत चाललं होतं. ती मुलगी पुन्हा रडत म्हणाली, जमल्यास माझ्याशी लग्न करा, म्हणजे मी इथून बाहेर पडू शकेन, म्हणजे माझी इज्जत वाचेल. तिने डोकं खाली झुकवलं. मला इथून बाहेर काढून नेऊन हरकत नाही, रस्त्यावर सोडा. आणि मग ती अक्षरशः विनवू लागली, माझ्या पाया पडते साहेब, माझी इज्जत वाचवा. यशवर्धन त्यावेळी काहीही समजण्याच्या स्थितीत नव्हता. त्याच्या डोक्यावर पसरलेल्या नशेने त्याची विचार करण्याची क्षमता हिरावून घेतली होती. तो नको असूनही त्या नशेच्या प्रभावाखाली वाहत गेला आणि ते करून बसला ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. सकाळ झाली. सूर्याची किरणं हळूहळू खोलीत शिरू लागली आणि त्या प्रकाशाने यशवर्धनची झोप तुटली. त्याने डोळे उघडले. डोकं जड झाल्यासारखं, भयंकर दुखत होतं. घशात कोरडं, जणू काटे अडकल्यासारखं. त्याने त्रासाने डोळे चोळत इकडे तिकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो थिजून गेला. समोर तीच मुलगी जमिनीवर बसली होती. तिचे कपडे जागोजागी फाटलेले होते. ती गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून बसली होती आणि हळूहळू रडत होती. तिच्या रडण्याचा तो दबलेला आवाज संपूर्ण खोलीत पसरला होता. यशवर्धनला जणू जबरदस्त धक्का बसला. रात्रीच्या सगळ्या घटना एकामागोमाग एक त्याच्या डोक्यात चित्रपटासारख्या फिरू लागल्या. लाज, खंत आणि तीव्र पश्चात्ताप त्याच्या आत वादळासारखे उसळले. मी हे काय केलं? त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. त्याने एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तो झटकन उठून उभा राहिला. क्षणभर त्याला वाटलं जमीन फाटावी आणि तो त्यात गडप व्हावा. थरथरत्या हातांनी त्याने खिशातून पाकीट काढलं आणि सगळे पैसे बाहेर काढून तिच्यासमोर ठेवले. मला माफ कर, मी भानावर नव्हतो. देवाची शपथ, माझा असा काही हेतू नव्हता. पण ती मुलगी काहीच बोलली नाही. ती तशीच बसून रडत राहिली. यशवर्धनने घाईघाईने आपली सोन्याची अंगठी काढली आणि ते कंगण जे त्याने आपल्या आईसाठी विकत घेतलं होतं तेही तिच्यासमोर ठेवले. हे सगळं ठेव, तो हतबलपणे म्हणाला. मी कोठ्याच्या मालकिणीला पैसे देऊन तुला इथून मुक्त करून घेतो. तो एक श्वास घेत पुढे म्हणाला, तू इथून निघून जा, कुठेतरी दूर आणि नवीन आयुष्य सुरू कर. त्याच्या आवाजात अपराधाची जडता स्पष्ट जाणवत होती. पण त्या खोलीत अजूनही फक्त तिच्या रडण्याचाच आवाज घुमत होता. यशवर्धनने तसंच केलं होतं. त्याने भरपूर पैसे देऊन त्या मुलीला त्या नरकातून मुक्त करून घेतलं होतं आणि स्वतःला समजावलं होतं की मी आपल्या पापाचं प्रायश्चित केलं आहे. तो तिथून निघून आला होता, हे मानून की ती मुलगी आता स्वतःचं आयुष्य जगेल. पण त्याला कुठे ठाऊक होतं, नियतीने त्याच्यासाठी अजून काय लिहून ठेवलं आहे. भूतकाळाची ती खिडकी हळूहळू बंद झाली आणि यशवर्धन पुन्हा वर्तमानाच्या कडू वास्तवात परत आला. त्याच्यासमोर तीच मुलगी बसली होती, जिला तो त्या नरकातून मुक्त करून आला होता. पण आता ती एकटी नव्हती. तिच्या पोटात त्याच्या पापाची खूण वाढत होती. यशवर्धनच्या छातीत काहीतरी घट्ट आवळलं गेलं. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, तू इथे का आली आहेस? तो एक क्षण थांबला. त्याच्या डोळ्यात भीती आणि अस्वस्थता स्पष्ट होती. काय, मला बदनाम करायला आली आहेस का? त्याचा आवाज आता किंचित कडवट झाला. काय, सगळ्यांना सांगायला आली आहेस की मी किती क्षुद्र माणूस आहे? त्याचे शब्द कठोर होते, पण त्यांच्या मागे दडलेली भीती स्पष्ट जाणवत होती. यावर सुमेनने ओली डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत कुठलीही तक्रार नव्हती,
फक्त एक खोल थकलेली उदासी होती. नाही साहेब, मी आपल्याला बदनाम करायला आले नाही. तिचा आवाज मंद पण ठाम होता. मी फक्त आपल्याला जाणीव करून द्यायला आले आहे. ती एक क्षण थांबली, जणू शब्द गोळा करत होती. जेव्हा मला कळलं की मी आई होणार आहे, तेव्हा माझी पावलं थबकली. तिचा आवाज हलकासा कापला. मी कुठे जाणार? कोणता समाज मला स्वीकारणार? तिने हळूच पोटावर हात ठेवला. मग मी ठरवलं, या बाळाला त्याच्या वडिलांच्या घराच्या उंबरठ्यावरच जन्म देईन. तिने यशवर्धनकडे सरळ पाहिलं. मी इथे फक्त एवढ्यासाठी आले आहे की या बाळाला जन्म देऊन निघून जाईन. तिचे शब्द शांत होते, पण आत खोलवर घाव करणारे. हे बाळ आपली अमानत आहे, आपली खूण आहे. ती पुढे म्हणाली, हे आपल्याकडे सोपवून मी माझा रस्ता निवडेन. तिने डोकं हलकसं खाली झुकवलं. मला आपल्याशी कुठलाही संबंध नको, ना बायकोचा दर्जा, न कुठलाही हक्क. क्षणभर शांतता पसरली. मग ती शेवटचं वाक्य म्हणाली, फक्त एवढंच की या निरागसाला अनाथ होण्याचा आणि नाजायज ठरण्याचा कलंक मिळू नये. यशवर्धनच्या हृदयावर जणू कुणीतरी धारदार वार केला. सुमनचा प्रत्येक शब्द त्याच्या अंतःकरणावर चाबकासारखा आपटत होता. जो माणूस स्वतःला प्रतिष्ठित समजत होता, तो या क्षणी स्वतःच्याच नजरेत कोसळला होता. त्याच्या ओठांवर शब्द आले, पण आवाज बाहेर आला नाही. तो काहीच बोलू शकला नाही, कारण त्याच्याकडे बोलण्यासाठी काही उरलं नव्हतं. तो हळूहळू वळला आणि उदास जड पावलांनी खोलीबाहेर निघून गेला. खोलीत पुन्हा शांतता पसरली, पण यावेळी ती शांतता नव्हती. ती एक तुटलेल्या आयुष्याची साक्ष होती. आपल्या खोलीत येताच तो अंथरुणावर कोसळला. त्याच्या मनातील सगळी शांती पूर्णपणे विस्कटली होती. झोप, ती तर दूरची गोष्ट झाली होती. त्याला कशी झोप लागणार होती, जेव्हा त्याच्या मुलाची आई त्याच्याच घरात नोकरांच्या खोलीत जमिनीवर झोपत होती. तो सारी रात्र खोलीत इकडून तिकडे फिरत राहिला. कधी स्वतःलाच शिव्या घालायचा, तर कधी नशिबालाच दोष द्यायचा. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट फिरत होती, त्याने केलेली चूक. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण तो सूर्य यशवर्धनसाठी आशेचा किरण नव्हता, तर तो जणू एका नव्या संकटाचा संदेश घेऊन उगवला होता. हवेलीत सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. नोकरांची धावपळ, स्वयंपाकघरातील गडबड आणि घरातील नेहमीचा गोंगाट. पण यशवर्धनचं आयुष्य जणू थांबून गेलं होतं. तो नाश्त्याच्या टेबलावर बसला होता, पण त्याचं लक्ष तिथे नव्हतंच. त्याची नजर वारंवार अंगणाकडे जात होती. तिथे सुमन झाडू लावत होती, थकलेली, शांत, आपल्यातच हरवलेली. आणि राजेश्वरी देवी खुर्चीत बसून तिला हुकूम देत होत्या, हात चालवून काम कर, नखरे दाखवू नकोस, अजून वरच्या खोल्यांचीही स्वच्छता बाकी आहे. तुला इथे मोफत पोट भरण्यासाठी ठेवलेलं नाही. सुमनची पाठ झुकून अक्षरशः दुप्पट झाली होती. ती गरोदर होती, आणि अशा अवस्थेत तिला इतकं जड काम लावणं म्हणजे सरळ सरळ अन्यायच होता. ती थकून थोडी थांबत होती, श्वास सावरत होती, आणि प्रत्येक वेळी राजेश्वरी देवींचा कडक आवाज तिला पुन्हा कामाला लावत होता. हे नाटक दुसऱ्या कोणाला तरी दाखव, कामचोर कुठली. यशवर्धनच्या हातातील चमचा थरथरला. त्याच्या रक्तात संताप उफाळून आला. तो उठून ओरडू इच्छित होता, बस करा, ही कोणी सामान्य नोकर नाही, माझ्या मुलाची आई आहे, तिच्यावर दया करा. पण शब्द त्याच्या घशात अडकून बसले. जर त्याने तिची बाजू घेतली असती, तर सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर वळल्या असत्या. प्रश्न उभे राहिले असते, याला तिच्याबद्दल एवढी सहानुभूती का? तो काय उत्तर देणार होता? त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. प्रतिष्ठा, समाज आणि कुटुंबाच्या मान्यतेची भीती, या सगळ्यांच्या वजनाखाली तो गप्प राहिला. पण आतून तो पूर्णपणे कोसळत होता. दिवस जात होते आणि यशवर्धनची अस्वस्थता वाढतच चालली होती. तो स्वतःच्याच हवेलीत एखाद्या अपराध्यासारखा भटकत राहायचा, कधी बरामद्यात, कधी बागेत, तर कधी रिकाम्या खोलीत. लग्नाची तयारी आता शिखरावर होती. हवेलीला दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. गाणी वाजत होते. ढोलकीच्या तालावर मुली नाचत होत्या. हशा, गोंधळ आणि उत्साह सर्वत्र पसरला होता. एकीकडे यशवर्धनच्या नावाची मेहंदी वेदिकाच्या हातांवर लावली जात होती, आणि दुसरीकडे सुमनच्या हातांवर कामामुळे फोड येत होते. हा कसला न्याय होता? हा प्रश्न यशवर्धनला आतून सतत कुरतडत होता. यशवर्धनने अनेकदा प्रयत्न केला की सुमनला काही पैसे द्यावेत किंवा तिचं काम तरी कमी करावं, पण प्रत्येक वेळी ती त्याची मदत नाकारत होती, शांतपणे,
ठामपणे. आणि जेव्हा जेव्हा तो तिला एकांतात भेटायचा प्रयत्न करत असे, ती आपली नजर वळवून घेत असे. जणू त्याच्याकडे पाहणंही तिला जड जात होतं. तिची ही शांतता यशवर्धनसाठी सर्वात मोठी शिक्षा बनली होती. आणि तो काहीही करू शकत नव्हता, फक्त आतून आतून तुटत होता. एके दिवशी यशवर्धन बरामद्यात उभा होता. सुमन अंगणात कपडे धुत होती. उन्हाची तीव्रता वाढली होती आणि ती घामाने पूर्णपणे निथळली होती. तरीही ती थांबत नव्हती. तिला वारंवार चक्कर येत असल्यासारखं वाटत होतं, पण ती सातत्याने काम करत राहिली. यशवर्धनने हे पाहिलं. तो क्षणभर थांबला, मग अचानक ठरवलं, काहीही झालं तरी तिला थांबवायचं, तिला समजावायचं की इतकं जड काम तिने करू नये. तो तिच्या दिशेने पुढे गेला आणि तेवढ्यात सुमनला अचानक चक्कर आली आणि ती तोल जाऊ लागली. यशवर्धनने विचार न करता धाव घेतली आणि तिला सावरायचा प्रयत्न केला, पण ती लगेच स्वतःला सावरत मागे सरकली. सर्व ठीक आहे का? काय झालं? यशवर्धनने काळजीने विचारलं. त्याचा आवाज मृदू झाला होता. सुमन काही बोलणार इतक्यातच मागून एक तीव्र, कडक आवाज घुमला. ओ माय गॉड, इथे काय सुरू आहे? यशवर्धनने वळून पाहिलं तर वेदिका उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिडचिड आणि शंकेचे भाव होते. ती वेगाने त्यांच्या दिशेने आली. यशवर्धन, तू या 2 कवडीच्या मोलकरणीजवळ काय करतोयस आणि एवढ्या ममतेने तिची तब्येत का विचारतोयस? यशवर्धन थोडासा गडबडला. वेदिका, तिला गडबडून आलं होतं. तो समजावण्याचा प्रयत्न करू लागला, पण वेदिकाने त्याचे शब्द मध्येच तोडले. मग तू डॉक्टर बनून तिच्यावर इलाज करायला आलास का? हद्द केलीस यशवर्धन. तू हवेलीचा मालक आहेस आणि ही रस्त्यावरची बाई. आपला स्टेटस तरी लक्षात ठेव. मग वेदिका रागाने सुमनकडे वळली. आणि तुला लाज नाही वाटत का? साहेबांच्या जवळ येण्याचं निमित्त शोधत असतेस? तिचा आवाज अधिक कडवट झाला. लबाड बाई, मला सगळं कळतंय. अशा बायकांची सवयच असते श्रीमंत पुरुषांना फसवायचं आणि त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घ्यायचा. हे ऐकताच सुमनचा चेहरा उतरला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि ते नकळत ओघळू लागले. वेदिकाचे शब्द जणू विषात बुडवलेल्या बाणांसारखे तिच्या मनात खोलवर रुतत होते. ती तिथेच स्तब्ध उभी राहिली, हलूही शकत नव्हते. वेदिकाचा राग अजूनही शांत झाला नव्हता. निघून जा इथून, आणि खबरदार, पुन्हा कधी यशवर्धनच्या आसपास दिसलीस तर. ती थांबली नाही. तुझा चेहराही मला सहन होत नाही. कोणत्या गटारातून उचलून आणला आहे हिला माहीत नाही. एवढं बोलून वेदिकाने नाकावर रुमाल धरला, जणू खरंच हवेत दुर्गंधी पसरली होती. बस कर वेदिका, यशवर्धन अचानक ओरडला. त्याची सहनशीलता तुटली होती. त्याचा आवाज इतका तीव्र होता की क्षणभर सगळेच थेजले. वेदिका, तू एखाद्या नोकराणीशी असं बोलू शकत नाहीस. तीही माणूस आहे, तिचाही स्वाभिमान आहे. वेदिकाने अविश्वासाने यशवर्धनकडे पाहिलं. तू माझ्यावर ओरडतोयस यशवर्धन? तिचा आवाज कापरा झाला. तेही या तुच्छ स्त्रीसाठी? तू तिची बाजू घेतोयस? यशवर्धनने आपली मूठ घट्ट आवळली. मी कुणाची बाजू घेत नाहीये वेदिका, तो दातोट खाऊन म्हणाला. मी फक्त माणुसकीची गोष्ट करतोय. तिला कसं तरी होत होतं आणि तू तिला अशा शब्दांत बोलतेस? हा काही बोलण्याचा मार्ग नाही. सुमनने हात जोडले. मॅडम, मला माफ करा, माझी चूक झाली. तिचा आवाज तुटत होता. मी आत्ताच जाते. ती तिथून घाईघाईने रडतच निघून गेली. यशवर्धन मात्र तिला जाताना पाहत राहिला. त्याच्या मनात एकच विचार उसळत होता, वेदिकाला सगळं खरं सांगून टाकावं. जिला ती गटाराची बाई म्हणत होती, तीच त्याच्या होणाऱ्या बाळाची आई होती. पण तो थांबला. भीतीने त्याला पकडून ठेवलं. सत्य त्याच्या घशातच अडकलं. वेदिका रागाने तिथून निघून गेली आणि यशवर्धन तिथेच उभा राहिला. वरून कोसळणारं ऊन अंगाला भाजत होतं, पण त्याच्या आत पेटलेली आग त्याहूनही जास्त तीव्र होती. रात्री यशवर्धन आपल्या खोलीच्या खिडकीजवळ उभा होता. त्याची नजर अंधारात बुडालेल्या नोकरांच्या खोलीकडे खिळलेली होती. तिथे दिवा मंद प्रकाशात जळत होता. बहुधा ती झोपली असावी किंवा रडत रडत स्वतःला अंधाराच्या हवाली करून झोपण्याचा प्रयत्न करत असावी. यशवर्धनचं अंतःकरण त्याला सतत भिक्कारत होतं. किती भित्रा आहेस तू यशवर्धन. ती मुलगी तुझ्यासाठी अपमान सहन करते आहे आणि तू इथे शांत उभा तमाशा पाहतोयस. ती आपला हक्क मागत नाहीये, पण तुला तर माहिती आहे ना तो हक्क काय आहे. तो अस्वस्थ झाला. त्या आवाजाने त्याला शांत बसू दिलं नाही. उद्या जेव्हा ते बाळ जन्माला येईल तेव्हा तू त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतोस का? तू त्याला सांगू शकेल्स की तू त्याच्या आईला जगाच्या दयेवर सोडून दिलं होतंस? नको यशवर्धन,
नको. त्याने अचानक डोकं हलवलं. आता पुरे झालं. त्याच्या चेहऱ्यावर एक ठामपणा उमटला. तो आणखी हा अन्याय सहन करणार नव्हता. सुमन आधीच निघून जाण्याचा निर्णय घेतली होती. आज वेदिकाला जे काही बोललं त्यामुळे ती आपलं सामान बांधून तयार झाली असणार. यशवर्धनला चांगलंच माहीत होतं तिचा स्वाभिमान तिला इथे जास्त काळ थांबू देणार नाही आणि यावेळी तो तिला जाऊ देणार नव्हता. यशवर्धन वेगाने खोलीतून बाहेर पडला. त्याची पावलं थांबत नव्हती. तो सरळ नोकरांच्या खोलीकडे गेला. दार अर्धवट उघडं होतं. त्याने हलकसं ढकलून आत प्रवेश केला. आत सुमन जमिनीवर बसून आपलं थोडंसं सामान एका पोतडीत बांधत होती. तिची हालचाल संथ होती पण ठाम. यशवर्धन आत येताच ती दचकली. ती लगेच उठून उभी राहिली. मी जाते साहेब. तिचा आवाज थकलेला पण ठाम होता. मला आता सहन होत नाही. तिने नजर खाली केली. मी आपल्या बाळाला कुठेतरी वाढवीन. भीक मागावी लागली तरी चालेल. तिचा आवाज तुटला. पण इथे राहून आपला अपमान सहन करणार नाही. यशवर्धन एक पाऊल पुढे आला. त्याने तिचा हात घट्ट पकडला. पहिल्यांदाच इतक्या ठामपणे, इतक्या अधिकाराने त्याने तिला थांबवलं. तू कुठेही जाणार नाहीस. त्याचा आवाज ठाम होता. सुमन, पुरे झालं. त्याने खोल श्वास घेतला. मी आता माझ्या भित्रेपणा मागे लपणार नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू माझी जबाबदारी आहेस. एक क्षण थांबून तो पुढे म्हणाला, आणि आता मी ही जबाबदारी सगळ्यांसमोर स्वीकारणार आहे. सुमनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आपण काय म्हणत आहात? तिचा आवाज थरथरत होता. आपलं लग्न आहे. यशवर्धनने तिचं वाक्य मध्येच तोडलं. लग्न असो वा काहीही. तो ठामपणे म्हणाला, माझं अंतःकरण मला आता झोपू देत नाही. तो तिच्याकडे एकटक पाहत पुढे म्हणाला, तू इथेच राहणार आहेस. त्याच्या आवाजात स्पष्ट इशारा होता. मी पाहतो कोण तुला इथून बाहेर काढतं ते. यशवर्धनच्या डोळ्यात आता एक वेगळाच दृढनिश्चय दिसत होता. तो निर्णय घेऊनच तिथे आला होता. परिणाम काहीही असो, पण दुसऱ्या दिवशी काय होणार आहे याची कल्पना यशवर्धनलाही नव्हती. नियतीने त्यांच्यासाठी आणखी एक कठीण परीक्षा राखून ठेवली होती. यशवर्धन रात्री तिला समजावून परतला होता, पण सकाळ होताच हवेलीत जणू वादळ उठलं. राजेश्वरी देवींच्या कानावर कुणीतरी त्या मोलकरणीची बातमी पोहोचवली होती की रात्री यशवर्धन साहेब तिच्या खोलीत गेले होते. शंकेची एक छोटी ठिणगी क्षणात मोठ्या आगीत रूपांतरित झाली. आता निर्णय हवेलीच्या अंगणात होणार होता. सूर्य अजून पूर्णपणे उगवला नव्हता, पण हवेलीत एक विचित्र हालचाल सुरू झाली होती. पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या जागी आज मानवी गोंगाटाने सगळं वातावरण व्यापलं होतं. यशवर्धनचे डोळी त्या गोंगाटाने उघडले. डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं, कारण तो सारी रात्र कुशी बदलत राहिला होता. त्याच्या कानात स्त्रियांचे मिसळलेले आवाज आणि त्यात मिसळलेला एक रडण्याचा स्वर. यशवर्धनचं हृदय जोराने धडधडू लागलं. एक अनोळखी भीती त्याच्या अंगात पसरली. त्याला लगेच जाणवलं, हा गोंगाट नोकरांच्या खोलीकडून नाही तर हवेलीच्या मुख्य अंगणातून येतोय. तो झटकन उठला आणि अनवाणीच खोलीबाहेर धावला. त्याचं अंतःकरण पुन्हा त्याला धिक्कारत होता आणि हा गोंगाट जणू येणाऱ्या वादळाचा इशारा देत होता. यशवर्धन बरामद्यात पोहोचला आणि समोरचं दृश्य पाहताच त्याची पावलं तिथेच थबकली. हवेलीच्या विशाल अंगणात एक तमाशाच उभा झाला होता. गावातील काही स्त्रिया आणि हवेलीतील मोलकरणी एक वर्तुळ करून उभ्या होत्या आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी सुमन जमिनीवर पडलेली होती. तिची अवस्था अतिशय वाईट होती. चादर डोक्यावरून सरकली होती. केस विस्कटलेले. चेहऱ्यावर भीती स्पष्ट उमटलेली होती. ती घाबरून इकडे तिकडे पाहत होती आणि आपल्या पोटाला दोन्ही हातांनी जपून धरत होती, जणू जगापासून त्याचं रक्षण करत होती. राजेश्वरी देवी तिच्या डोक्यावर सिंहिणीसारख्या गुरगुरत उभ्या होत्या. त्यांच्या हातात तीच काठी होती ज्याने त्या नेहमी हवेलीच्या गेटवर आलेले प्राणी हाकलत असत. सांग, कुणाचं पाप पोटात घेऊन फिरतेस? त्यांच्या आवाजात एवढा द्वेष होता की ऐकणाऱ्यांचेही अंगावर शहारे यावेत. सुमन रडत रडत पुढे सरकली. तिने राजेश्वरी देवींचे पाय धरायचा प्रयत्न केला. राजेश्वरी देवी, देवासाठी माझ्यावर दया करा. तिचा आवाज थरथरत होता. माझा काही अपराध नाही. मी काही पाप केलं नाही. ही देवाची परीक्षा आहे. राजेश्वरी देवींनी तिरस्काराने आपला पाय मागे ओढून घेतला, जणू कुठल्या तरी घाणीतून स्वतःला वाचवत होत्या. बोलकी लुच्ची बाई, तू फुतकारली. पुन्हा देवाचं नाव घेऊन पाप लपवतेस? त्यांचा आवाज अजून कडक झाला. मी तुला या हवेलीत आश्रय दिला आणि तू मला हा मोबदला दिलास? त्यांनी संतापाने आजूबाजूला पाहिलं. अगं, आपल्या हवेलीलाच कलंक लावलास तू. मग त्यांनी पुन्हा तिच्याकडे बोट रोखलं. सांग, कोण आहे तो ज्याच्याशी तू तोंड काळं केलंस? सुमन थरफरत होती
आणि संपूर्ण अंगण त्या उत्तराची वाट पाहत निशब्द उभं होतं. जवळ उभी असलेली वेदिका जणू तापलेल्या आगीवर तेल ओतत होती. ती हात वाजवत अहंकाराने भरलेल्या नजरेने सुमनकडे पाहत होती. राजेश्वरी देवी, मी आधीच सांगितलं होतं, हिची लक्षणं काही बरोबर नाहीत. ती उपहासाने वसली. बघा तर कशी निरागस बनून रडते आहे, जणू काहीच माहीत नाही. तिने तिरस्काराने मान वळवली. अशा बायांना तर दगड मारून गावाबाहेर हाकलं पाहिजे. सुमनने हुंदके देत वेदिकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात हतबलतेचा समुद्र उसळत होता. मॅडम, आपण ही स्त्री आहात, ती कशीबशी म्हणाली. आपण माझी व्यथा समजून घ्याल. तिचा आवाज थरथरत होता. मी शपथ घेते, मी व्यभिचारी नाही. तिने आपल्या पोटावर हात ठेवला. मी लग्न केलं होतं. हे बाळ नाजायस नाही. तर कुठे आहे तुझा नवरा? राजेश्वरी देवींचा कडक आवाज पुन्हा घुमला. जर लग्न केलं होतंस तर तो समोर काय येत नाही? त्यांनी रोखून विचारलं. मग त्यांनी का तुला अशी लावारीस सोडून दिलं? त्यांच्या नजरेत संशय आणि राग दोन्ही होते. नक्कीच तू खोटं बोलतेस, त्या ठामपणे म्हणाल्या. कुठलंही लग्न झालेलं नाही. हा सगळं तुझं नाटक आहे. सुमनचा घसा रडण्याने अडखळत होता. ती काय सांगणार होती? की तिचा नवरा ह्याच हवेलीचा वारस आहे आणि तोच वरच्या बरामद्यात उभा राहून हा तमाशा पाहतोय? तिने हळूच नजर वर केली आणि तिची नजर यशवर्धनशी भिडली. यशवर्धन वरून लपून हा सर्व तमाशा पाहत होता. सुमनच्या डोळ्यात तक्रार नव्हती, फक्त एक विनवणी होती, एक निशब्द आर्त हाक. देवा, माझी लाज ठेव. यशवर्धनची संपूर्ण देहबोली थरथरू लागली. त्याचं अंतःकरण आतून ओरडत होतं. बघ यशवर्धन, बघ तुझ्या भित्रेपणाचा हा तमाशा. ती मुलगी तुझ्यामुळे अपमानित होत आहे. ती तुझ्या बाळाची आई आहे आणि लोक तिला व्यभिचारिणी म्हणत आहेत. जर आज तू शांत राहिलास तर आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. अंगणात परिस्थिती हाताबाहेर जात होती. राजेश्वरी देवींचा संयम तुडला. त्यांनी कडक आवाजात निकाल जाहीर केला. बस, पुरे झालं. त्यांचा आवाज संपूर्ण अंगणात घुमला. ही मळी मी माझ्या हवेलीत एक क्षणही सहन करणार नाही. त्यांनी संतापाने आदेश दिला. काढायला बाहेर, ढकलून ढकलून बाहेर काढा आणि गावाच्या चौकात सोडून या, जेणेकरून सगळ्यांना कळेल की बेशर्मीचं फळ काय असतं. सुमनचे हात आपोआप आपल्या पोटावर घट्ट झाले आणि हवेलीतील वातावरण अत्यंत भयावह बनलं. 2 नोकरिणींनी सुमनचे बाहू पकडले आणि तिला ओढू लागल्या. नको राजेश्वरी देवी, देवासाठी असं करू नका. मी कुठे जाऊ? सुमनच्या किंकाळ्या आकाशाला भिडत होत्या. ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण अशक्तपणामुळे तिच्यात ताकद उरली नव्हती. चल बाहेर, पुरे झालं तुझं नाटक. वेदिकाही पुढे आली. तिने रागाने सुमनला खांद्यावरून ढकललं. निघेतून मनहूसबाई. सुमनला ओढत हवेलीच्या मोठ्या दरवाजाकडे नेलं जात होतं. तिच्या टाच्या जमिनीवर ओढल्या जात होत्या. दुपट्टा मागे कुठेतरी पडला होता आणि तिचं शरीर पूर्णपणे असहाय्य झालं होतं. तेवढ्यात एक प्रभावी, कडक आवाज अंगणात घुमला. थांबा. तो आवाज इतका तीव्र होता की सगळेजण जागच्या जागी थबकले. नोकरिणींचे हात हवेतच थांबले. राजेश्वरी देवी आणि वेदिका दचकून वर पाहू लागल्या. यशवर्धन पायऱ्या उतरत होता, वेगाने. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. डोळ्यात एक वेगळीच ज्वाला पेटली होती, जी आजपर्यंत कुणी पाहिली नव्हती. तो वादळासारखा खाली उतरला आणि थेट त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. सोडा तिला. यशवर्धनचा आवाज कडकपणे घुमला. तो आदेश होता आणि इतका ठाम होता की नोकरिणी क्षणातच मागे सरकल्या. त्यांनी हात सोडताच सुमन जमिनीवर कोसळली. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली, जणू प्रत्येक श्वासासाठी झगडत होती. यशवर्धन, तू मध्ये पडू नकोस. राजेश्वरी देवींनी त्याला कठोरपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. ही स्त्रियांची बाब आहे. त्यांचा आवाज अजून कडक झाला. ही मुलगी व्यभिचारिणी आहे आणि हिचं इथे राहणे आपल्या कुळाच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्यासारखं आहे. त्यांनी हाताने दरवाजाकडे इशारा केला. तिला जाऊ दे. नाही आई, ही कुठेच जाणार नाही. यशवर्धनचा आवाज आता शांत होता, पण त्यात अढळ ठामपणा होता. तो पुढे सरकला आणि सुमनसमोर ढाल बनून उभा राहिला. त्याने हळूहळू नजर वर केली आणि अंगणात उभ्या प्रत्येकावर फिरवली. कोणात हिंमत असेल? तो थोडा थांबला. तर तिला हात लावून दाखवा. क्षणात संपूर्ण अंगणात सन्नाटा पसरला. हे ऐकताच वेदिका संतापाने पुढे सरकली. यशवर्धन, तू वेडा झालायस का? तिचा आवाज संतापाने कापत होता. तू आपल्या होणाऱ्या बायकोसमोर हिची बाजू घेतोयस? ती सुमनकडे तिरस्काराने पाहत म्हणाली. तुला माहीत आहे का ही कोणतं पाप लपून बसली आहे? तिच्या आवाजात विष होतं. ही गरोदर आहे आणि त्या बाळाचा बाप कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. यशवर्धनने हळूच तिच्याकडे पाहिलं, थेट तिच्या डोळ्यात. त्या क्षणी त्याने निर्णय घेतला. आता लपण्याची वेळ संपली होती. आता सत्य बोलायची वेळ आली होती. परिणाम काहीही असो,
तो त्या निरपराधाला आणखी शिक्षा देणार नव्हता. कोणी सांगितलं त्या मुलाच्या बापाचा पत्ता नाही? यशवर्धनचा आवाज अंगणात घुमला. सगळे थिजले. तो एक पाऊल पुढे आला. त्याचा आवाज अजून ठाम झाला. मी आहे. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, मी आहे त्या मुलाचा बाप. आता सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या. हवेत ताण प्रसरला होता. आणि हे बाळ, ज्याबद्दल तुम्ही एवढं बोलत आहात, त्याने ठामपणे शब्द उच्चारले. हे कुठलंही पाप नाही. त्याचा आवाज आता वज्रासारखा कडक झाला. हे माझं रक्त आहे. एक क्षण पूर्ण शांतता. मी आहे या बाळाचा बाप. त्या एका वाक्याने संपूर्ण हवेली हादरून गेली. मृत्यूसारखी शांतता पसरली. राजेश्वरी देवींच्या हातातून काठी सुटून जमिनीवर पडली. वेदिकाचं तोंड उघडच राहिलं. तिथे उभा राहिलेला प्रत्येकजण जणू दगडाची मूर्ती बनलं होतं. क्षणभर जणू वेळच थांबून गेली होती. काय बोलतोयस यशवर्धन? राजेश्वरी देवींचा आवाज लडखळला. तुला भान आहे का तुझ्या शब्दांचं? त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. मी पूर्ण भानात आहे आई. यशवर्धनचा आवाज शांत होता पण ठाम. आणि हेच सत्य आहे. तो खाली वाकला आणि सुमनला अलगद आपल्या बाहूंमध्ये उचललं. सुमन थरथरली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अविश्वास दोन्ही उमटले होते. तिला विश्वासच बसत नव्हता की यशवर्धनने सगळ्यांसमोर तिचा हात इतक्या ठामपणे धरला होता. त्या एका क्षणात त्याने तिला फक्त आधारच दिला नव्हता, तर तिच्या तुटलेल्या सन्मानाला पुन्हा उभं केलं होतं. सर्व लोक स्तब्ध उभे होते. हवेलीचा वारस आणि गावातील इतका मोठा माणूस एखाद्या नोकराणीच्या बाळाचा बाप असेल हे कुणाच्या स्वप्नातही नव्हतं. खोटं, हे सगळं खोटं आहे. वेदिका किंचारली. तिचा आवाज संतापाने थरथरत होता. तुम्हाला नाकारण्यासाठी असं बोलतोयस ना? ती यशवर्धनकडे झेपावलीच. तुला माझ्याशी लग्न करायचंच नाही म्हणून हे सगळं नाटक करतोयस ना? नाही वेदिका, मी नाटक करत नाही. यशवर्धनचा आवाज शांत होता पण त्यात एक वेदनादायक ठामपणा होता. त्या क्षणी त्याने आणखी एक कठोर निर्णय घेतला. तो सुमनच्या सन्मानावर पुन्हा कुठलीही सावली पडू देणार नव्हता. जर त्याने खरं सांगितलं की हे सगळं एका रात्रीच्या चुकीचा परिणाम आहे, तर कदाचित सगळे बोटं पुन्हा सुमनकडेच वळली असती. तिलाच दोष दिला गेला असता. म्हणून त्याने ते खोटं स्वीकारलं, जे तिचा सन्मान कायमचा वाचवणार होतं. हा काही अपराध नाही, तो ठामपणे म्हणाला. क्षणभर सगळे त्याच्याकडे पाहत राहिले. ही माझी बायको आहे. एकच क्षण आणि पुन्हा एक स्फोट. मी 6 महिन्यांपूर्वी दिल्लीत हिच्याशी लग्न केलं आहे. त्या शब्दांनी संपूर्ण वातावरण हादरलं. सुमनने दचकून यशवर्धनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अविश्वास आणि धक्का स्पष्ट होता. यशवर्धनची नजर खाली झुकलेली होती, पण त्याच्या हाताची पकड सुमनच्या बाहूवर अजूनही तितकीच मजबूत होती. जणू तो जगाशी लढायला तयार होता, पण तिला पुन्हा एकटी पडू देणार नव्हता. हो आई, मी लग्न केलं होतं. यशवर्धनचा आवाज जड झाला होता. मी हिला फसवलं. तो क्षणभर थांबला. शब्द घशात अडकत होते. माझ्या क्षणिक भावनांसाठी मी हिच्याशी लग्न केलं, पण नंतर मी घाबरलो. त्याने डोळे मिटले. माझ्या भराण्याच्या प्रतिष्ठेच्या भीतीने मी तिला स्वीकारण्याचं धाडस केलं नाही. त्याचा आवाज आता कापत होता. मी तिला सोडून दिलं, दिल्लीत, एकटी, बेसहारा. तो खोटं बोलत होता, पण त्याच्या भावना अगदी खऱ्या होत्या. तो स्वतःला खरंच दोषी मानत होता. ही बिचारी मला शोधत इथपर्यंत आली. यशवर्धनने गर्दीकडे पाहत सांगितलं. आणि मी इतका भित्रा निघालो की तिला ओळखायलाही नकार दिला. त्याच्या आवाजात स्वतःविषयीचा तिरस्कार होता. मी माझ्याच डोळ्यांसमोर तिचा अपमान होताना पाहत राहिलो. तो थरथरला. हिचा काहीच अपराध नाही, त्याने ठामपणे सांगितलं. सगळा अपराध माझा आहे. तिच्यावर ही अवस्था येण्याचं कारण मीच आहे. यशवर्धनच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याने हळूच सुमनकडे पाहिलं. ती अजूनही स्तब्ध उभी होती, जणू हे सगळं तिच्यासाठीही अविश्वसनीय होतं. मला माफ कर सुमन. त्याचा आवाज अगदी हलका झाला. मी अपराधी आहे. क्षणभर थांबून तो तुटलेल्या स्वरात म्हणाला, मी तुझा गुन्हेगार आहे. त्या शब्दांसोबत त्याच्या अहंकाराचा शेवटचा अंशही कोसळला. हवेलीच्या अंगणात कुजबूज सुरू झाली. प्रत्येकजण आश्चर्याने यशवर्धनकडे पाहत होता. राजेश्वरी देवी तर जणू निःशब्द झाल्या होत्या. त्यांचा लाडका मुलगा असे कारनामे करून आला होता यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. वेदिका रागाने थरथरत होती. तिने बोट उचलून यशवर्धनकडे रोखलं. तर ही आहे तुझी सत्यता. तिचा आवाज संतापाने कापत होता. तू मला फसवलंस यशवर्धन. ती जवळजवळ किंचाळलीच. तू आधीच लग्न केलं होतंस आणि तरीही माझ्याशी साखरपुडा केलास. तिच्या डोळ्यात संताप आणि अपमान दोन्ही होते. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस यशवर्धन. ती तिरस्काराने म्हणाली. मी तुझ्यावर थुंकते. तिने हातातील साखरपुड्याची अंगठी काढली आणि यशवर्धनच्या दिशेने फेकून दिली. ठेव ही अंगठी. तिचा आवाज कठोर झाला.
आजपासून माझं आणि तुझं नातंच संपलं. ती एक पाऊल मागे सरकली. मी कुणाची नाकारलेली वस्तू घालणार नाही आणि तेही एखाद्या नोकराणीची सावध बनून. कधीच नाही. वेदिका पाय आपटत तिथून निघून गेली. तिच्या पावलांचा आवाज बराच वेळ हवेत घुमत राहिला. ती गेल्यावर यशवर्धनने एक दीर्घ श्वास घेतला. जणू एखादं जड ओझं त्याच्या छातीवरून हलकं झालं होतं. त्याने हळूच आईकडे पाहिलं. आई, त्याचा आवाज शांत होता पण ठाम. जी शिक्षा द्यायची असेल ती द्या. तो पुढे म्हणाला, पण सुमन आणि माझं बाळ या घरात सन्मानाने राहतील. त्याने सुमनकडे पाहिलं आणि निर्धाराने म्हणाला, मी माझ्या बायकोला स्वीकारतो. त्या क्षणी त्याने केवळ एक निर्णय घेतला नव्हता, तर आपल्या आयुष्याची दिशा बदलली होती. राजेश्वरी देवींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्या परंपरावादी स्त्री होत्या. कुळाच्या प्रतिष्ठेचा अभिमान त्यांच्या मनात खोलवर रुजला होता आणि आज तो तुटला होता. तरीही त्या सत्याला नाकारू शकत नव्हत्या. ते बाळ त्यांच्या कुळाचं रक्त होतं. तू माझं मस्तक झुकवलंस यशवर्धन. त्यांचा आवाज मंद झाला होता. राग अजूनही शिल्लक होता पण त्यात थकवाही मिसळला होता. इतकं बोलून त्या वळल्या आणि शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेल्या. उरलेल्या बायका एकमेकांकडे पाहत कानावर हात ठेवत तितरबितर झाल्या. काही क्षणात अंगण रिकामं झालं. आता तिथे फक्त यशवर्धन आणि सुमन उरले होते. सूर्य पूर्णपणे उगवला होता. त्याची सोनेरी किरणं त्यांच्यावर पडत होती, जणू काही एका नव्या सुरुवातीची साक्ष देत होते. सुमन अजूनही तिथेच उभी होती, स्तब्ध. तिच्यासाठी हे सगळं स्वप्नासारखं होतं. काही क्षणांपूर्वी ती अपमानाच्या खोल दरीत कोसळली होती आणि आता ती सन्मानाच्या शिखरावर उभी होती. यशवर्धनने हळूच तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता. चल, आज चल, तो मृदू स्वरात म्हणाला. आता तुला नोकरांच्या खोलीत राहायची गरज नाही. तो थोडा थांबला आणि शांतपणे पुढे म्हणाला, तुझी जागा माझ्या खोलीत आहे. त्या शब्दांसोबत त्याने तिच्यासाठी केवळ एक दार उघडलं नव्हतं, तर तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला होता. सुमनने थरथरत्या ओठांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण यशवर्धनने तिला हलकेच थांबवलं. आता काही बोलू नकोस, तो शांतपणे म्हणाला. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. त्याचा आवाज मृदू होता, पण त्यात एक खोल ठामपणा होता. मला माहीत आहे, मी खूप उशीर केला. तो क्षणभर थांबला. पण आता मी सगळं व्यवस्थित करून दाखवीन. तो तिला आधार देत हवेलीच्या आत घेऊन गेला. आजूबाजूचे नोकर लपून लपून त्यांच्याकडे पाहत होते. कालपर्यंत भांडी घासणारी तीच मुलगी आज हवेलीची मालकीण म्हणून आत जात होती. यशवर्धन तिला आपल्या खोलीत घेऊन आला. त्याने तिला अलगद अंथरुणावर बसवलं. टेबलवरून पाण्याची बाटली उचलली, ग्लासात पाणी भरलं आणि तिच्याकडे पुढे केलं. पाणी पिऊन घे, तू खूप घाबरली आहेस. सुमनने थरथरत्या हातांनी ग्लास धरला. पाणी पिताच तिचा श्वास थोडा स्थिर झाला. तिने हळूच डोकं वर केलं आणि यशवर्धनकडे पाहिलं. आपण खोटं का बोललात? तिचा आवाज मंद होता, पण प्रश्न धारदार होता. आपण सगळ्यांसमोर स्वतःला दोषी ठरवलत. ती पुढे म्हणाली, लग्नाचं खोटं का बोललात? तिच्या डोळ्यात गोंधळ होता. सत्य सांगू शकत नव्हतात का? यशवर्धनने एक खुर्ची ओढून तिच्या समोर बसला. त्याने अलगद तिचे हात आपल्या हातांत घेतले. जर मी खरे सांगितलं असतं, तो शांतपणे बोलू लागला, तर कदाचित लोकांनी मला माफ केलं असतं, कारण मी हवेलीचा वारस आहे. त्याचा आवाज जड झाला, पण त्यांनी तुझ्यावर बोटं उचलली असती. तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, आणि शेवटी दोष तुलाच दिला असता. मी तुला आयुष्यभर एखाद्या पापाची खूण बनू देऊ शकत नाही. यशवर्धनच्या डोळ्यात ओलसरपणा दाटला. त्याचा आवाज थरथरला. तुझी प्रतिष्ठा वाचवणं हे माझं कर्तव्य होतं. तो थोडा पुढे झुकला. आणि जे मी बोललो ते पूर्णपणे खोटंही नाही. क्षणभर शांतता पसरली. त्या रात्रीपासून मी मनाने तुला माझं मानलं होतं. त्याने कबुली दिली. फक्त जगाच्या भीतीने गप्प राहिलो. तो खोल श्वास घेत म्हणाला, पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. सुमनच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला विश्वास बसत नव्हता की तिचं नशीब असंही वळण घेऊ शकतं. जी आयुष्यभर फक्त धक्के खाण्यासाठी तयार होती, तीच आज एका मजबूत आधाराच्या सावलीत उभी होती. यशवर्धनने हळूच हात पुढे करून तिचे अश्रू पुसले. त्या स्पर्शात पश्चात्तापही होता आणि एक नवी सुरुवातही. आजपासून हे अश्रू वाहणार नाहीत. यशवर्धनने ठामपणे सांगितलं, आजपासून कुणालाही तुला त्रास देऊ देणार नाही. त्याने तिच्या डोळ्यात पाहत वचन दिलं, मी वचन देतो सुमन, मी एक चांगला नवरा आणि एक चांगला बाप बनून दाखवीन. त्या दिवशी हवेलीत एक नवा सूर्य उगवला होता, ज्याचा पाया सत्य आणि त्यागावर उभा होता. यशवर्धनने खोटं बोललं होतं, पण त्या खोट्याने एका बेसहारा मुलीला नवं आयुष्य दिलं होतं. यशवर्धनने त्याच क्षणी मुनींना बोलावलं. त्याचा आवाज आता पूर्वीसारखा अधिकारपूर्ण होता,
पण त्यात एक नवी जबाबदारी होती. गावात जाहीर करा की ठाकूर यशवर्धन आपल्या पत्नी आणि बाळासह हवेलीत परतले आहेत. तो पुढे म्हणाला, आणि लवकरात लवकर एक भव्य समारंभ आयोजित करा. सुमन खिडकीजवळ उभी राहून हे सगळे ऐकत होती. तिने अलगद आपल्या पोटावर हात ठेवला आणि हलकसं हसली. तिच्या बाळाला आता वडिलांचं नाव मिळालं होतं. तिचा प्रवास, जो काट्यांनी भरलेल्या वाटेवरून सुरू झाला होता, तो आता फुलांच्या बागेत प्रवेश करत होता. आणि त्या बागेत पहिल्यांदाच तिला स्वतःसाठी एक सुरक्षित जागा मिळाली होती. पण अजून काही गोष्टी शिल्लक होत्या, ज्या तिने यशवर्धनला सांगायच्या होत्या. तिचा भूतकाळ, तिच्या सावताईचा जाच आणि त्या सगळ्या प्रसंगांमधून लढत ती इथपर्यंत कशी पोहोचली, हे सगळं अजून त्याला कळायचं होतं. पण तिला विश्वास होता, यशवर्धन सगळं समजून घेईल आणि तिच्यासोबत उभा राहील. हवेलीच्या त्या भिंती, ज्या कालपर्यंत सुमनच्या हुंदक्यांचा साक्षीदार होत्या, आज तिथे आनंदाची शहनाई घुमत होती. यशवर्धनच्या एका घोषणेने जणू काही सगळंच बदलून टाकलं होतं. ज्या मुलीला काल ढकलून बाहेर काढलं जात होतं, आज तीच या हवेलीची प्रतिष्ठा बनली होती. ठाकूर यशवर्धनची पत्नी या नात्याने तिचा सन्मान होत होता. पुढे 8 दिवसानंतर सुमन आरशासमोर बसली होती. ब्युटिशियन तिला सजवत होती. तिने लाल रंगाचा जड पोशाख परिधान केला होता, जो यशवर्धनने खास तिच्यासाठी मागवला होता. दागिन्यांनी सजलेली सुमन स्वतःकडेच आश्चर्याने पाहत होती. तिला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. ती पुन्हा पुन्हा आपल्या हातातील कंगणाकडे पाहत होती. तेच कंगण जे तिच्या आणि यशवर्धनच्या नात्याची पहिली खूण होतं. आणि आज तेच कंगण तिच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची साक्ष देत होतं. हे सगळं स्वप्न तर नाही ना? सुमनने हळू आवाजात आपल्याजवळ उभ्या असलेल्या नोकराणीला विचारलं. तिच्या स्वरात अजूनही भीती होती आणि एक खोल अनिश्चितता. तिला क्षणभर असं वाटलं, आता डोळे उघडतील आणि ती पुन्हा त्याच जुन्या खोलीत तुटलेल्या चारपाईवर पडलेली असेल. नोकराणीने हलकसं हसत तिचा पदर नीट केला. नाही मॅडम, हे स्वप्न नाही, ती प्रेमाने म्हणाली. हे सगळं देवाची कृपा आहे. आपलं नशीब जागं झालंय, ती पुढे म्हणाली. आणि ठाकूर यशवर्धनांनी आपल्याला ती प्रतिष्ठा दिली आहे, जी प्रत्येक स्त्रीच्या मनात कुठेतरी असते. सुमनच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले, पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तिने मनोमन देवाचे आभार मानले, ज्याने तिला अपमानाच्या खाईतून उचलून प्रतिष्ठेच्या शिखरावर आणून उभं केलं. आणि आज पहिल्यांदाच तिला वाटलं की तिचं आयुष्य खरंच बदललं आहे. बाहेर हॉलमध्ये भव्य मेजवानीची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण गावाला आमंत्रण देण्यात आलं होतं. यशवर्धनने कोणालाही दुर्लक्षित केलं नव्हतं. तो इच्छित होता की प्रत्येकाने पाहावं की त्याने आपल्या भूतकाळातील पापाला कसं प्रतिष्ठेचं रूप देऊन स्वीकारलं आहे. प्रकाशाने नाहलेली हवेली जणू स्वर्गाचे दृश्य साकारत होती. यशवर्धन काळ्या शेरवानीत अत्यंत प्रभावशाली दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, जी याआधी कधीच दिसली नव्हती. तो पाहुण्यांशी बोलत होता, पण त्याची नजर वारंवार त्या मार्गाकडे वळत होती जिथून सुमन येणार होती. आणि मग क्षण आला. सुमनला जेव्हा स्टेजवर आणण्यात आलं, तेव्हा उपस्थित प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळली. ती जणू चंद्राचा तुकडाच भासत होती, शांत, सुंदर आणि तेजस्वी. यशवर्धन पुढे आला. त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शात एक आपुलकी होती, एक आश्वासन होतं. सुमनने घाबरत नजर वर केली आणि यशवर्धनच्या डोळ्यांत पाहिलं. तेथे तिला दिसलं अमर्याद प्रेम आणि खोल आदर. तिचा धीर आपोआप वाढला. घाबरू नको, यशवर्धनने हळूच कुजबुजलं. मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा आवाज सुमनच्या कानात गोड स्वरांसारखा दरवळून गेला. आणि त्या क्षणी तिला जाणवलं की आता ती एकटी नाही. यशवर्धन तिला घेऊन स्टेजवर बसला. लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रांग लागली होती. राजेश्वरी देवी जरी मनातून पूर्णपणे आनंदी नसल्या, तरी कुळाच्या प्रतिष्ठेसाठी हसत पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. जेवणानंतर विधी पार पडले आणि मग विदाईची वेळ आली. ती फक्त एक औपचारिक विदाई होती, कारण सुमन आधीच या घराची झाली होती. खोली सुंदर फुलांनी सजवली होती. गुलाब आणि मोगऱ्याचा मंद सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळत होता. यशवर्धन खोलीत आला तेव्हा सुमन पदर घेत बेडवर बसली होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं, जणू प्रत्येक ठोका तिची भीती सांगत होता. यशवर्धनने अलगद दार बंद केलं. तो हळूहळू तिच्याकडे चालत गेला. त्याच्या प्रत्येक पावलात संयम होता आणि एक आदरही होता. तो तिच्या जवळ बसला, अगदी काळजीपूर्वक, अंतर राखत. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग यशवर्धनने धीर एकवटला. त्याने हळूच तिचा पदर उचलला. समोर तोच चेहरा होता, जो त्याच्या अपराधाची आठवण करून देत होता.
पण आज त्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी होतं. लाजेची हलकी लाली आणि निरागसतेची कोमल छटा. त्या क्षणी यशवर्धनला जाणवलं की भूतकाळाच्या सावल्या अजूनही आहेत, पण त्यांच्या पुढे एक नवं आयुष्य उभं आहे. सुमन, यशवर्धनने मृदू स्वरात तिचं नाव घेतलं. सुमनने हळूच पापण्या उघडल्या आणि यशवर्धनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत अजूनही ओलसरपणा होता. यशवर्धनने तिचे हात आपल्या हातांत अलगद घेतले. मला माफ कर, तो हळू आवाजात म्हणाला. मला माहीत आहे, माफी हा शब्द माझ्या अपराधांसमोर खूप छोटा आहे. त्याचा आवाज जड होत गेला. मी तुझ्या आयुष्यातील सुंदर दिवस हिरावून घेतले. तो थांबला. मी तुला अशी वेदना दिली जी कदाचित तू आयुष्यभर शब्दांत मांडू शकणार नाहीस. यशवर्धनचा आवाज भरून आला. त्याच्या डोळ्यांसमोर ती रात्र तरळली. आणि मग तो दिवस जेव्हा सुमन त्याच्या डोळ्यांसमोर अपमानित होत होती. सुमनने व्याकुळ होऊन पुढे येत आपला हात हलकेच त्याच्या ओठांवर ठेवला. नको असे बोलू नका, ती हळू आवाजात म्हणाली. आपण मला ती प्रतिष्ठा दिलीत जी मी कधी स्वप्नातही पाहिली नव्हती. तिचा आवाज कापत होता, पण त्यात कृतज्ञता होती. आपण सगळ्यांसमोर मला आपलं नाव दिलं, ती पुढे म्हणाली. माझ्या बाळाला वडिलांची छाया दिली. तिने डोळे मिटले. माझ्यासाठी हेच खूप आहे. यशवर्धनने हळूच तिचा हात आपल्या ओठांपासून दूर केला आणि तो हात आपल्या डोळ्यांशी लावला. जणू तिच्या वेदनांना स्वतःमध्ये सामावून घेत होता. हे माझं कर्तव्य होतं सुमन, तो शांतपणे म्हणाला. मग त्याने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं. पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. त्या रात्रीनंतर काय झालं? त्याचा स्वर आता अधिक मृदू झाला होता, पण त्यात आतुरता होती. तू इथपर्यंत कशी पोहोचलीस? तो पुढे म्हणाला. मी तर तुला त्या नरकातून मुक्त केलं होतं. तो थोडा थांबला. मग तू अशा अवस्थेत माझ्यापर्यंत कशी आलीस? हा प्रश्न यशवर्धनला खूप दिवसांपासून आतून खात होता. सुमनच्या डोळ्यात भूतकाळाची वेदना दाटून आली. ती काही क्षण शांत राहिली, जणू त्या कडव्या आठवणी एकत्र करण्याचं धैर्य गोळा करत होती. मग तिने थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली. माझ्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. ती हळूहळू बोलत होती. माझी सावत्र आई खूप क्रूर होती. बाबा आजारी पडल्यावर घरातली सगळी अधिकार तिच्याकडे गेले. तिच्या आवाजात दडपलेला राग आणि वेदना दोन्ही होते. ती मला नेहमी ओझं समजायची. तिला वाटायचं मी तिच्या स्वतःच्या मुलांच्या हक्कावर डाका घालत आहे. यशवर्धन शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या मुठी नकळत घट्ट होत होत्या. एक दिवस तिने मला सांगितलं की मला शहरात काम शिकायला पाठवत आहे. सुमनच्या ओठांवर क्षणभर कडवट हसू उमटलं. मी खूप आनंदी झाले होते, ती म्हणाली. मला वाटलं कदाचित आता माझं आयुष्य बदलेल. ती काही क्षण थांबली. तिचा श्वास जड झाला. पण मला काय माहीत होतं की ती मला कामासाठी नव्हे तर विकण्यासाठी पाठवत होती. हे बोलताना सुमनच्या डोळ्यातून अश्रू उगळू लागले. तिने मला त्या कोठ्याच्या मालकिणीच्या हाती विकलं. तिचा आवाज तुटत होता. जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मी ओरडत राहिले, आक्रोश करत राहिले. तिने डोळे मिटले, पण तिथे माझं ऐकणारं कुणीच नव्हतं. ती थरथरली. आणि मग तिने हळूच डोळे उघडले. ती रात्र आली. तिची नजर यशवर्धनवर स्थिरावली. जेव्हा आपण तिथे आलात. यशवर्धनने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. सुमन अजूनही थरथरत होती. बस सुमन, आता पुरे, तो तुटलेल्या आवाजात म्हणाला. मला खूप लाज वाटते आहे. नको, मला बोलू द्या. सुमनने हलकेच स्वतःला त्याच्यापासून वेगळं केलं. तिच्या डोळ्यात ठामपणा होता. जणू आज ती सगळं सांगूनच मोकळी होणार होती. जेव्हा आपण मला तिथून बाहेर काढलं आणि पैसे देऊन मुक्त केलं तेव्हा माझ्याकडे जाण्यासाठी कुठलीच जागा नव्हती. मी घरीही परत जाऊ शकत नव्हते. तिचा आवाज पुन्हा कापला, कारण माझ्या सावत्र आईने मला पुन्हा त्याच नरकात ढकललं असतं. मी रस्त्यावर भटकत राहिले. ती पुढे म्हणाली. लोकांच्या घरी भांडी घासली, घरं झाडली, अनेकदा उपाशी झोपले, पण माझ्या स्वाभिमानाला कधीही तडा जाऊ दिला नाही. तिने थोडा श्वास घेतला. आपण दिलेले पैसे मी जपून ठेवले होते. तिच्या आवाजात वेदना होती. विचार केला होता बाळाच्या जन्माच्या वेळी उपयोगी पडतील. ती क्षणभर थांबली. पण तेही चोरीला गेले. मी पूर्णपणे रिकामी झाले. यशवर्धनचं मन तुटत होतं. त्याला स्वतःवरच संताप येत होता. जणू भिंतीवर डोकं आपटावं असं वाटत होतं. मग मी ठरवलं या बाळाच्या बापाला शोधायचं. मला आठवत होतं त्या रात्री तुमच्या मित्रांनी तुमचं नाव घेतलं होतं आणि हेही सांगितलं होतं की आपण दिल्लीतील एका मोठ्या ठाकुरांचे पुत्र आहात. मी तुमचं नाव घेऊन लोकांना विचारत फिरू लागले. गावोगाव भटकले.
तिच्या आवाजात थकवा होता, पण त्यात एक जिद्दही होती. आणि शेवटी तिच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. देवाने माझं ऐकलं. मी या हवेळीपर्यंत पोहोचले. त्या क्षणी यशवर्धनला जाणवलं की ही फक्त एक मुलगी नाही, तर संकटांशी लढून उभी राहिलेली एक ताकद आहे. सुमनने आपले बोलणे संपवले आणि एक दीर्घ श्वास घेतला. मी इथे फक्त एवढ्यासाठी आले होते की आपल्याला सगळं सांगावं, ती शांतपणे म्हणाली. मला कधीच वाटलं नव्हतं की आपण मला स्वीकाराल. तिच्या आवाजात अजूनही थोडीशी भीती होती. मी ते ठरवलं होतं, बाळ आपल्याकडे सोपवून कुठेतरी दूर जाऊन मेहनत मजुरी करून आयुष्य काढीन. ती थोडं हसली, पण त्या हास्यात वेदना मिसळलेली होती. पण आपण तर मला राणीच बनवलंत. यशवर्धनच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो पुढे वाकला, जणू तिच्या पायांना स्पर्श करणार होता. पण सुमनने पटकन त्याला थांबवलं. हे काय करता आपण? ती घाबरून म्हणाली. आपण माझे पती आहात, तिने हळू आवाजात सांगितलं. आणि पती ईश्वरासारखा असतो. यशवर्धनने तिचा चेहरा दोन्ही हातात अलगद धरलं. त्याच्या नजरेत वेदना आणि प्रेम दोन्ही होते. सुमन, तू जे काही सहन केलं आहेस त्याच्यासमोर माझी सगळी संपत्ती काहीच नाही. तो थोडा मागे सरकला आणि भिंतीला टेकून गंभीरपणे तिच्याकडे पाहू लागला. आज मी तुला एक वचन देतो सुमन. त्याचा आवाज ठाम झाला. आजपासून तुझ्या आयुष्यात कुठलाही त्रास येऊ देणार नाही. मी तुला इतकं सुख देईन की तू सगळा भूतकाळ विसरून जाशील. त्या शब्दात फक्त आश्वासन नव्हतं, तर एक नव्या आयुष्याची सुरुवात होती. यशवर्धनने हलकेच तिच्या पोटावर हात ठेवला, जिथे त्याचं बाळ वाढत होतं. आपलं बाळ एखाद्या राजकुमारासारखं या जगात येईल. त्याला आईचं प्रेमही मिळेल आणि वडिलांची सावलीही. त्याचं मानाने जगेल. त्याचा आवाज अभिमानाने भरलेला होता. मी आयुष्यभर तुझी आणि आपल्या बाळाची रक्षा करीन. तो पुढे म्हणाला. मी एक चांगला नवरा आणि एक चांगला बाप बनवून दाखवीन. तो थोडा पुढे झुकला. हे यशवर्धन ठाकूरांचं वचन आहे तुला. सुमन हलकसं हसली. त्या हास्यात हजारो दुःखांचं विस्मरण दडलं होतं. तिला विश्वास होता की यशवर्धन आपलं प्रत्येक वचन पाळेल. बाहेर चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता. त्याची चांदण्या खिडकीतून येऊन खोलीला उजळवत होत्या. जणू निसर्गही त्यांच्या या नव्या सुरुवातीला आपली शांत मान्यता देत होता. यशवर्धनने हलकेच दिवा मंद केला, पण त्या खोलीत प्रेमाचा प्रकाश कायमचा उजळून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला तेव्हा हवेलीत एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. सुमन आता फक्त एखादी आई किंवा पत्नी नव्हती, तर त्या घराची प्रतिष्ठा बनली होती. यशवर्धनने जे प्रायश्चित्त करण्याचा निर्धार केला होता ते आता एका सुंदर प्रेमकथेचं रूप घेत होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा उद्देश केवळ मनोरंजन नाही, तर सामाजिक संदेश देणे देखील आहे. अशा आणखी रोमांचक कथा ऐकण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आभारी आहोत.